आमचे डॅडी उंचपुरे धिप्पाड ग्रहस्थ होते. वयाची 30शी ओलांडायच्या आतच त्यांचे वजन 200 पाऊंडांची वयोमर्यादा ओलांडून पुढे गेले होते आणि कधीकधी तर त्यांना आपले वजन मोजण्यासाठी चक्क रेल्वे स्थानकावरच्या तोलकाट्याची मदत घ्यावी लागे. पुस्तकाची सुरुवातच वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या काही छानशा पैलूने केली आहे. आज आपण हसत खेळत मुलांना मेहनत, व्यवहारज्ञान, स्वतंत्र व्यक्तिमत्व, चांगुलपण, सहकार्य, अभ्यासूवृत्ती त्यांच्या न कळत असं सर्व काही शिकवणारे चिपर बाय द डझन या पुस्तकाविषयी चर्चा करूया. ज्यांनी कुणी हे पुस्तक वाचलं असेल त्यांनी त्यांची मते कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अमेरिकास्थित फ्रँक गिलब्रेथ या पेशाने इंजिनियर असणाऱ्या गृहस्थांविषयी त्यांच्या तब्बल 12 पैकी 2 मुलांनी लिहिलेला आठवणींचा हा खजिना म्हणजे हे पुस्तक. मेहता पब्लिशिंगचं हे पुस्तक मराठीत आणलंय ते अनुवादिका मंगला निगुडकर यांनी. 138 पानांचं हे पुस्तक एकूण 9 प्रकरणात विभागलं गेलं आहे. पुस्तक मुळात फ्रँक बंकर गिलब्रेथ ज्युनियर आणि अर्नेस्टाईन गिलब्रेथ कॅरे या दोघांनी मिळून लिहिलं आहे. पुस्तकात मात्र त्यांनी स्वतःचा उल्लेख प्रथम पुरुषी न करता तृतीय पुरुषीच केला आहे. म्हणून पुस्तकाचे कथानक अधिक ताजे, मजेशीर झाले आहे. कथानायक डॅडी मोठ्या मोठ्या कारखान्यात कन्सल्टंट म्हणून काम करत. त्यांचे वागणे अगदी आरसपाणी होते. त्यांचे काम आणि घर या दोन्ही गोष्टी एकमेकांच्यात मिसळून गेल्या होत्या. एक अभ्यासाचा भाग म्हणून ते मुलांच्या घरातील हालचाली टिपून त्या कामात लागणारा वेळ कसा वाचवता येईल याचा ते अभ्यास करत. नक्कीच या अभ्यासाचा त्यांना त्यांच्या कामात उपयोग होत असेलच. इतकेच नव्हे तर ह्या मुलांना ते कामाच्या ठिकाणी नेऊन त्यांना देखील वेळ कसा वाचवायचा ह्याचा वस्तुपाठ देत असत. त्यामुळेच कुठल्याही कारखान्यात गेले की ते म्हणायचे, मला तुमच्या इकडचा सगळ्यात आळशी कामगार दाखवा. यांना एकूण 12 मुलं होती. त्यांचे जेव्हा लग्न झालं आहे तेव्हाचाही प्रसंग मजेशीर आहे. आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवत त्यांनी गमतीनं डझनाने कोणत्याही गोष्टी घेतल्या तर त्या स्वस्त पडतात म्हणून 12 मुले जन्माला घालायचा निश्चय केला आणि तसे त्यांनी आपल्या डायरीत नोंदवूनही टाकले. मुलांना वेळेचे महत्त्व समजावे म्हणून प्रत्येक कामाला लागणाऱ्या वेळाचे तक्ते करून ते मुलांनी भरावेत अशासारख्या गोष्टी त्यांनी घरात सुरू केल्या. त्याखेरीज मुलांच्या वेगवेगळ्या समित्या बनवून घरातील सर्व कामांची सामायिक जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यातून पैशाचे नियोजन, वस्तू नियोजन, बचतीची सवय, सहकाराचे धडे अशी अनेक मूल्ये त्यांनी त्यांच्यात रुजवली. की मुले असल्याने त्यांनी आपला मुलगा समजून एकदा शेजारच्या मुलाच्या मुस्कटात दिली असे डॅडी गमतीने हा किस्सा सांगत. तर कधी अजून 2-4 मुलं हवी होती असंही ते म्हणत. त्यांना स्वतःवर विनोद करून हसायला आणि हसवायला आवडत असे. खरं तर इतकी मुलं असल्यावर त्यांना करड्या शिस्तीत वाढवलं तरच निभाव लागायचा. पण मुलं वडिलांच्या अगदी गळ्यात पडून वागत. फ्रँक दे धक्का म्हणजे सरप्राईज एलिमेंटचं तंत्र वापरत असत. त्यांनी नवीन घर घेतलं तेव्हा मुलांना दुसरंच गचाळ घर आपलं आहे असं सांगून धक्का दिला आणि मग चांगलं घर दाखवल्यावर मुलांचा आनंद द्विगुणित झाला. तसंच मुलांना गुपचूप कंपॉस बॉक्समध्ये, उशीखाली, पायजम्याच्या खिशात काही छोट्या छोट्या वस्तू म्हणजे भेटवस्तू, चॉकलेट वगैरे ठेवून मुलांना ते जास्त आनंद देत. त्यात काही शिक्षणाचा भागही असेल. जसं की त्यांच्याकडे जेव्हा टायपिंग मशीन आणलं तेव्हा त्यांनी अशीच एक उत्सुकता निर्माण केली आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मला हे वापरायला मिळालं पाहिजे. किंवा मग फ्रेंच किंवा जर्मन भाषांच्या रेकॉर्ड्स असोत. मग आंघोळीच्या वेळेस येता जाता त्या सतत रेकॉर्ड वाजायच्या आणि मग कानावर आपोआपच फ्रेंच आणि जर्मन भाषा पडून मुलं ती शिकली. आणि मग मुलंही काय करायची या अशा गोष्टींमुळे निमूटपणे त्यांचं ऐकायची. कारण एरवी पण त्यांचं चांगलंच ट्युनिंग जमलेलं होतं वडिलांची. त्यांचे विनोद, त्यांची त्रास देणारी गाडी पियर्स ॲरो ह्याच्याविषयी देखील यात आहे. त्यांनी तिचं नाव खुळाबाई ठेवलं होतं. म्हणजे तिचा हॉर्न आणि गाडी चालवताना तिचा होणारा आवाज, शिवाय तिच्यात बसण्यावरून होणारी भांडणं ही सगळी वर्णनं एकदम लाजवाब आहेत. तिच्यावरून 2-4 विनोदी प्रसंग. एक सांगते तो असा की त्या दिवशी सहलीवरून सगळे येताना दमले होते आणि गाडी तापल्याने मग ती बंद पडते. मग कधीही शिव्या न देणारे डॅडी एक शिवी घालत बॉनेट उघडतात. इतके ते त्रासलेले होते.
आता ह्या गाडीचे 2 हॉर्न होते. एक साधा होता तर एक दुसरा असा कर्कश होता. तर कित्येकदा ते डॅडी काय करायचे, मुलांना बेसावत असताना तो कर्कश आवाज ऐकवत. मग मुलं दचकून उड्या मारायची आणि मग डॅडी ही फजिती पाहून हसायचे आणि मग वर म्हणायचे, सुंदर गातो ना हा पक्षी, पण तुम्ही उडी मात्र मस्त मारता, असं म्हणून ते मुलांना चिडवायचे. आता ह्या दिवशी जेव्हा शिवी घालून डॅडी बॉनेट उघडून गाडीमध्ये काय बिघाड आहे हे पाहत असतात, तेवढ्यात खोडकर बिल मागून येऊन हळूच हॉर्नचा तो कर्कश हॉर्न वाजवतो गाडीचा. तो ऐकल्याबरोबर डॅडी जमिनीवर पडतात आणि ते बॉनेटचं गरम झाकण त्यांच्या मनगटावर पडून त्यांची कातळी जळते, तोंडाला काळं लागतं. मग डॅडी भोंगा भडकून, कुणी वाजवला हा भोंगा, असं विचारतात. कोणीच बोलत नाही. मग हळूच तो बिल घाबरत पुढे येऊन विचारतो की तुम्ही इंजिनातला गाणारा पक्षी पाहिलात का डॅडी? डॅडी त्याच्या दंडाला धरून खसकन ओढतात. वातावरण आता एकदम गरम होतं, गाडीसारखंच. पुढे काय होणार इतक्यात डॅडी स्वतःला सावरत म्हणतात, थट्टेला काळवेळ असते तशी शिक्षेलाही. पैज आपली डॅडी, तुम्ही नक्कीच 6 फूट 9.इंच उंच उडी मारली असेल, बिल म्हणतो. डॅडी त्याचा दंड सोडून त्याला जाऊ देतात. असे कितीतरी भावपूर्ण प्रसंग की त्यानंतर त्या साऱ्या कुटुंबाच्या विरंगुळ्याच्या वेळेस आठवायच्या त्या कथा होऊन बसतात. त्यात लिव्हिलियन बोट दाखवायला नेलेल्या मुलांपैकी त्यांचा डॅन नावाचा मुलगा बोटीवरच राहून जातो. तर दुसऱ्या एका प्रसंगी मॉन्टक्लेअर बेडफोर्ड प्रवासात फ्रँक नावाचा त्यांचा एक मुलगा न्यू लंडन येथील हॉटेलात राहून जातो. तसे हे प्रसंग गंभीर, पण फ्रँक यांच्या विनोदी स्वभावाचं देणं या लेखक दुक्कलीला देखील मिळालेलं असावं. मुलांनी शाळेत प्रवेश घ्यायचा असो की त्यांनी चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेला जायचं असो, डॅडींचा एक स्वतःचा दृष्टिकोन असे. जरी ते पत्नीला चर्चमध्ये जाण्याविषयी काही बोलत नसत तरी तेथील सत्य मुलांना कळावे यासाठी ते आग्रही असत. एकूणच शाळेबाहेरील जगातील शिक्षण ते वागणुकीतून आणि संभाषणातून मुलांना खेळीमेळीने शिकवत. या लेखक मुलांनी आपल्या आईवडिलांनी एकमेकांना कसे पसंत केले, आपले डॅडी किती कष्टाने प्रगती करत वर चढत गेले, मम्मी मात्र पिढीजात श्रीमंतीमुळे त्यांच्या घरात असलेलं एक शिस्तबद्ध साकोळलेलं वातावरण, मम्मीचा नरम स्वभाव, तरीही डॅडींनी आपल्या स्मार्टनेसने आपल्या सासूरवाडीच्या लोकांना कसं जिंकून घेतलं, त्या संबंधात झालेल्या खुसखुशीत हकीकत या सर्व सविस्तर दिल्यात. दोघांची ओळख युरोप टूरमध्ये झाली. त्यांच्या पत्नीचा त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभाव, त्यातून अनेकदा गमतीजमती घडत असत. डॅडी पहिल्या महायुद्धात भाग घ्यायला जातात तेव्हा मुले आणि मम्मी तिच्या माहेरी कॅलिफोर्नियाला रेल्वेगाडीने 4 दिवस प्रवास करून जातात. तेव्हा वाटेच्या प्रवासातील गमती आणि खुद्द तेथील वास्तव्यातील अनेक किस्से बहारदार आहेत. 4 दिवसांनी चांगले वागायचा कंटाळा आल्याने मुले त्या प्रासादतुल्य बंगल्यात स्वतःच्या घरातल्यासारखी वागू लागतात आणि मग आईला तेव्हा खिन्नपणा येतो, तर आजी आजोबांना त्यांचा द्वाडपणा बघून धक्का बसतो. पण एकूणच त्या घरात मग आनंदी वातावरण तयार होते. मामा आणि मावशांना फार वाईट वाटतं जेव्हा ते परत त्यांच्या घरी यायला निघतात तेव्हा. न्यूयॉर्कहून आलेल्या कुटुंब नियोजनाची माहिती देणाऱ्या बाईंना त्यांची दिशाभूल करणे, मुलांचे टॉन्सिल्स घरीच डॉक्टरला बोलवून एकदम काढून घेऊन त्याची फिल्म करणे, त्यातून गती आणि हालचालींचा अभ्यास करणे, नॉनचुकीच्या दीपगृहाचे बंगले विकत घेऊन त्यांचे हॉलिडे होम करून त्यात आकाशातील तारे आणि नक्षत्रे चितारून त्यांचा अभ्यास करणे, मॉर्स कोडची सांकेतिक लिपी भिंतीवर लिहून ती मुलांना शिकवणे, टेलिस्कोप आणून त्यातून ग्रहतारे दाखवून त्यात त्यांच्यात रस निर्माण करणे, आणि हे सगळं अतिशय चतुराईने, जेणेकरून मुलांमध्ये आम्हाला करू द्या, आम्हाला बघू द्या अशी उत्सुकता निर्माण होईल. मात्र डॅडींना मम्मीला पोहणे शिकवणे काही जमले नाही. त्यावर डॅडी असं म्हणतात की इथे आर्किमिडीजचे तत्त्व लागू पडत नाही. मम्मीच्या 7व्या बाळंतपणाचा किस्साही असाच मजेशीर आहे. डॅडींचा उद्योगात चांगला जम बसला म्हणून हे बाळंतपण दवाखान्यात करायचे ठरले. पण दवाखान्यात ॲडमिट केल्यावर मम्मी एकटीच परत घरी आली. त्यांना तिथे एकटेपणाचा कंटाळा आला. तसेच तिथली नर्स त्यांना लिहू वाचू देखील देईना. त्याच्याविषयीची हकीकतसुद्धा खूप मजेशीर आहे. गती हालचालींचा अभ्यास, खगोलशास्त्र, फोटोग्राफी, सिनेमा पाहणे आणि
मुलांना दाखवणं हे त्यांचं छंद होते वडिलांचे, डॅडींचे. त्यांच्या अशा जगाविरहित कुटुंबावर मग एक माहितीपट बनवला गेला. गंमत म्हणजे एकदा डॅडी ह्या चमूला घेऊन एका सिनेमाला गेले असताना हा माहितीपट तिथे दाखवला गेला. पण तो इतक्या वेगाने दाखवला की पाहणाऱ्याला वाटावे की सर्वजण भुकेले लांडग्याप्रमाणे धावत धावत टेबलाजवळ येऊन अन्न गिळून भराभरा बशा सिंकमध्ये टाकून पळत परत जात आहेत. हे पाहून मुलं इतकी हिरमुसली की त्यांच्यापाशी त्या दिवशी मध्यंतरात बाहेर जाण्याचेही धाडस नव्हते. पण डॅडींनी त्यावर जाऊ दे, झालं गेलं जाऊ द्या, आता मी तुम्हाला डबल आईस्क्रीम सोडा घेऊन देतो असं म्हणत मुलांचा मूड खुलवला. मोठी मुले जसजशी वयात येऊ लागली त्या सुमारास अमेरिकेत आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. पण डॅडी आपल्या मुलांना एकदम सगळ्या सवलती सहज देऊ इच्छित नव्हते. त्यांनी मुलींबरोबर त्यांच्या पार्टींना जाणे सुरू केले. हळूहळू मुलींच्या लक्षात आले की आपल्यापेक्षा आपल्या वडिलांनाच जास्त भाव मिळतो आहे, ते जास्त लोकप्रिय होत आहेत. तर वडिलांनाही मुलींच्या मागे हिंडायचा कंटाळा येतो. ही निरुपद्रवी किचकोडी मुले आपल्या मुलींचे काय बिघडवणार, उलट आपल्या मुलीच त्यांच्याशी सहजपणे 2 हात करू शकतील असे ते बोलून दाखवतात. यात त्यांचा विश्वासही दिसून येतो. तसेच नव्या पद्धतीचे कपडे, केशरचना, सौंदर्य प्रसाधने यासाठी देखील त्यांना डॅडींशी लढा द्यावा लागला. त्याविषयीची अनेक मजेदार वर्णने यात आहेत. त्यावेळची अमेरिका कशी होती याचीही आपल्याला कल्पना येते. वडिलांना ते केवळ विनोदी होते असे म्हणून सोडून देता येणार नाही. त्यांना आपण फार काळ जगणार नाही याची देखील कल्पना होती. आणि त्यामुळेच त्यांनी या वेगवेगळ्या समिती तयार करणं, मुलांना इंडिपेंडंट होऊ देणं, त्यांना एका वर्षात 2-2 वर्षाचा अभ्यास करायला लागून वरच्या वर्गात ढकलणं, वेगवेगळ्या समित्या तयार करणं, त्यांच्यामागे हाच त्यांचा एक दृष्टिकोन होता. मम्मीशी देखील त्यांनी याविषयी चर्चा केली होती. त्यांचे डॉक्टर मित्र त्यांना विश्रांतीचा सल्ला देतात, ते तो धुडकावून लावतात. त्याऐवजी सतत काम करत जिंदादिल राहणे हाच त्यांचा मंत्र होता. त्यांनी आपला मेंदू अभ्यासासाठी देण्यासाठी एका मेंदूतज्ज्ञांना पत्र लिहिले. त्या पत्रात ते इतर सूचना तर लिहितातच, पण या पुढच्या आपल्या भेटीत तुम्ही माझ्या मेंदूकडे पाहून हसू नये ही इच्छा आहे असा शेवट त्याचा करतात. असं म्हणतात, प्रसंगातून होणारे विनोद सर्वश्रेष्ठ असतो, म्हणजे प्रासंगिक विनोद. पुस्तकात पानोपानी अशा विनोदी प्रसंगांची रेलचेल आहे. नर्म प्रासंगिक विनोद, मुलांचे काही बोबडे बोल, काही निरागस वागणूक आणि फ्रँक वडील डॅडी या सर्व प्रसंगांना कधी हलक्यात घेतात, तर कधी गंभीरपणे, तर कधी चिडवून रागावूनही सामोरे जातात. एक उमदा, हुशार, काळाची पावले ओळखणारा, बिनधास्त विज्ञानप्रेमी आणि प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून पाहणारा कुटुंबवत्सल, कुटुंबप्रेमी, प्रामाणिक व्यक्ती म्हणून हे साकारले गेलेले आहेत. या आधीच्या आपल्या एका भेटीत आपण 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह टीन्स हे व्यवहारोपयोगी पुस्तक पाहिले. तसंच मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीनं श्यामची आई या पुस्तकाचाही रसास्वाद घेतला. त्यांच्या लिंक देखील मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर ऐका. लेखकानं शेवटची अवघी 2 पाने डॅडींचा मृत्यू आणि त्यानंतर याविषयी लिहिले आहे, पण फारच परिणामकारकतेने. त्यांना म्हणजे डॅडींना जागतिक पॉवर आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन या 2 परिषदांना इंग्लंड आणि झेकोस्लोवाकिया येथे जायचे असते. त्याच्या 3 दिवस आधी ते न्यूयॉर्कला जाण्यासाठी घराजवळच्या लॅक्वाना स्टेशनवर पायी जातात. काहीतरी नवीन कल्पना सुचल्यामुळेच स्टेशनवरून ते मम्मीला फोन करतात. बोलता बोलता फोन अचानक धाडकन बंद होतो. तो शनिवार होता. बाजार समितीची मुलं बाजारात गेली होती. सर्वात लहान जेन अवघी 2 वर्षाची होती, तर मोठी एना शाळेची शेवटची परीक्षा देणार होती. सर्व निर्वानिरव झाल्यावर मम्मी एक मीटिंग घेते. मुलांना घर सांभाळायला सांगून डॅडींच्या जागी स्वतः बोटीनं त्या परिषदांना जाते. खरं तर इतकी वर्ष डॅडी निर्णय घेत असत आणि मम्मी आचरणात आणत असे. पण आज मम्मी डॅडींच्या खुर्चीवर बसली होती, कारण डॅडींना तसं करणंच आवडलं असतं. दुःख करत बसणं त्यांना पसंत नव्हतं आणि त्यामुळे त्या मीटिंगला तिनं जाणं आवडलं असतं.
असं ती म्हणते. लेखक दुक्कल लिहिते ही जोडी की एकदा कुणीतरी डॅडींना विचारलं होतं की इतका वेळ वाचवून त्या वेळेचे काय करायचे. त्या वेळात आणखी काही काम करायचं, शिक्षण घ्यायचं, कला निर्मिती करायची, मौज करायची आणि तुमचं मन त्यातच गुंतलं असेल तर एक पेग घ्यायचा. डॅडींनी मिश्किलपणे सांगितले होते. इथे पुस्तक संपते आणि आजचं निरूपण देखील. परत भेटू येत्या शनिवारी अशाच एका छान पुस्तकासह. श्रोते हो, या विषयावरचा माझा ब्लॉग नक्की पहा ही विनंती. त्याची लिंक येथे दिली आहे. धन्यवाद.